हरे कृष्ण. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 3. आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. भाषांतर. जो अष्टांग योगामध्ये नवसाधक आहे त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केला आहे त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन असल्याचे म्हटले जाते. तर प्रेक्षक हो, मागील श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की स्वार्थ सोडणाराच खरा संन्यासी आहे, खरा योगी आहे आणि भक्त स्वार्थ सोडू शकतात म्हणून ते खरे संन्यासी, खरे योगी आहेत. भगवंतांशी युक्त होण्याच्या पद्धतीलाच योग म्हटलं जातं. या श्लोकामध्ये योगाची तुलना एखाद्या शिडीशी केलेली आहे. यामध्ये अष्टांग योगातील पहिले 5 अंग ज्या टप्प्यावर वापरले जातात त्या अवस्थेला योगारुरुक्षु म्हटलं आहे, तर नंतरचे 3 अंग ज्या टप्प्यावर वापरले जातात त्याला योगारूढ अवस्था म्हटलेलं आहे. प्रेक्षक हो, आजकाल समानतेच्या नावाखाली सर्वांना एकसारखा व्यवहार अपेक्षित असतो, परंतु येथे आपण या योगारुरुक्षु आणि योगारूढ या 2 अवस्थांना एक समान मानूच शकत नाही. उदाहरणार्थ, एका आईवडिलांना 2 मुलं आहेत, एक 3 वर्षांचा आणि दुसरा 3 महिन्यांचा आहे. मग जे अन्न ते आईवडील 3 वर्षांच्या मुलाला देतात तेच अन्न ते 3 महिन्यांच्या मुलाला देतील का? अर्थातच नाही. मग समानता कशी साधता येईल ते आपण पाहू, परंतु त्या अगोदर या 2 अवस्थांना समजून घेऊ. तर योगाशिडीच्या प्रारंभिक टप्प्यावर म्हणजे योगारुरुक्षु अवस्थेमध्ये योग करण्यास इच्छुक अशा नवसाधकानं त्याची विहित कर्तव्ये पार पाडणं अपेक्षित असतं. त्याच्यासाठी कर्मच साधन असतं. अशा नवसाधकांच्या क्रियांना भौतिक सकामक क्रिया समजलं जातं, म्हणजे ते मनामध्ये कामना ठेवून कर्म करतात, परंतु या सर्व क्रियांद्वारे इंद्रिय संयमित करण्यासाठी, परिपूर्ण मानसिक संतुलनाची प्राप्ती करण्यासाठी मदतच होते. ही झाली योगारुरुक्षु अवस्था. ज्याप्रमाणे 3 महिन्याच्या मुलाला आईचं दूध पुरेसं असतं, त्याप्रमाणे योगारुरुक्षु साधकाला अष्टांग योगातील पहिले 5 अंगे म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार पुरेसे असतात. यम नियम म्हणजे काय करायचं आणि काय करायचं नाही या नियमांचं पालन करणं. आसन म्हणजे शरीराला स्थिर करणं, प्राणायाम म्हणजे मनाला स्थिर करणं आणि प्रत्याहार म्हणजे शरीराला इंद्रिय विषयांपासून दूर ठेवणं. ज्याप्रमाणे आईच्या दुधाने त्या 3 महिन्याच्या बाळाचं पोषण होतं, त्याप्रमाणे अष्टांग योगातील या 5 अंगांच्या सरावानं योगारुरुक्षु साधकाचं शरीर आणि मन स्थिर होतं. परंतु ज्याप्रमाणे ते 3 महिन्यांचं बाळ 3 वर्षाच्या मुलाप्रमाणे वेगवेगळे खाद्यपदार्थ पचविण्यास सक्षम नसतं, त्याप्रमाणे हा योगारुरुक्षु खूप वेळासाठी ध्यान करू शकत नाही. जरी तो ध्यान करण्यास बसला तरी इंद्रिय भोगाचे विषय त्याच्या मनामध्ये येतात. परंतु सतत सराव करीत राहिल्यानं हळूहळू त्याला ज्ञानयोग आणि ध्यानयोग साधता येतो. ज्याप्रमाणे ते 3 महिन्यांचं बाळ जेव्हा 6 महिन्यांचं होतं तेव्हा त्याची आई त्याला वरणाचं पाणी, नाचणीची पेज खाऊ घालणं सुरू करते आणि त्याला ती पचते. त्याप्रमाणे तसेच हा सकामकर्मी जेव्हा ध्यानाच्या अभ्यासात प्रवीण होतो तेव्हा तो विचलित करणाऱ्या सर्व मानसिक क्रियांचं शमन करू शकतो. त्याच्या हृदयातील संचित वासना हळूहळू नष्ट होत जातात. तो परिपूर्ण कृष्ण भावना भावित नसतो, त्यासाठी तो सक्षम झालेला नसतो, परंतु तो लवकरच कृष्ण भावना भावित बनू शकतो, कारण तो त्या मार्गावरच चालत असतो. त्यासाठी त्यानं त्याच्या शरीराला भगवंतांच्या सेवेत लावणं अत्यावश्यक असतं आणि मग तो योगाच्या परिपक्व अवस्थेवर म्हणजे योगारूढ अवस्थेवर पोहोचतो. तो शांतीनं समाधीत रत राहतो. अशा कृष्ण भावना भावित मनुष्याला म्हणजेच भक्तियोग्याला अष्टांग योगाप्रमाणे कठीण स्तर पार पाडावे लागत नाहीत, तर तो योगाच्या सर्वोच्च भागाला म्हणजे त्या योगाशिडीच्या उन्नत अवस्थेला म्हणजेच योगारूढ अवस्थेला पोहोचलेला असतो. म्हणजे तो योगावर आरूढ झालेला असतो. यासाठी उपयुक्त असे 3 अंग म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी
ज्याप्रमाणे ते बाळ आणखी थोडं मोठं झाल्यावर त्याला वेगवेगळे अन्नपदार्थ जसे की भाजी, पोळी, हलवा, भात, वरण खाऊ घालणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे नंतर मग तो हळूहळू धारणा, ध्यान, समाधीमध्ये प्रवीण होतो. कारण त्यानं आता भगवंतांना धारण केलेलं असतं. तो नेहमी भगवंतांचं दर्शन घेतो, त्यांचं गुणगान करतो, त्यांच्या नामाचा जप करतो. त्यामुळे त्याची चेतना सतत भगवंतांशी युक्त असते. तो डोळे उघडे ठेवूनही समाधीस्थच असतो. त्याचं हृदय शुद्ध झालेलं असतं, कारण तो श्रीकृष्णांचं निरंतर स्मरण करीत असतो आणि श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये निरंतर युक्त असल्याचं साधन म्हणजे त्यानं सर्व भौतिक क्रियांचं शमन केलेलं असतं. भौतिक कार्यकलापांपासून, भौतिक इंद्रिय तृप्तीपासून तो वियोग साधतो, विरक्त होतो. कारण त्यानं पूर्णपणे आपल्या मनाला, इंद्रियाला, बुद्धीला नियंत्रित केलेलं असतं. त्याच्या जीवनाचं लक्ष भगवंतांची भक्ती करणं, भगवंतांना आनंद देणं हेच असतं. त्यासाठी भगवंतांची सेवा हेच भक्तीचं साधन असतं आणि त्या भगवंतांमध्ये त्याची चेतना लीन होते. अशा प्रकारे योगारूढ अवस्थेमध्ये भगवंतांशी युक्त होण्याच्या पद्धतीलाच योग अर्थात भक्तियोग म्हणतात. हा भक्तियोग सुंदर, सरळ, सोपा आहे. छोटा मुलगा काही खात असेल तर त्याला भगवंतांना भोग दाखवलेलं अन्न म्हणजे प्रसाद दिला तरी त्याचा भक्तियोग सुरू होतो. भीष्मदेवही मृत्यूपर्यंत लढले आणि त्यांनी त्यांच्या जीवनावरून भक्तियोगाचाच उपदेश दिला. त्यांनी कधीही समाधी घेण्याचा विचार केला नाही. म्हणजे काय तर कृष्ण भक्तीचा प्रचार करणारे संन्यासी अथवा वैरागी दृष्टीने जगणारे गृहस्थाश्रमी यांना पारिवारिक जीवनातील इंद्रिय भोगाचे दमन करणारे सर्व नियम पालन करण्याची आवश्यकता नसते. आणि ती प्रत्येकाने कृष्ण भावना भावित कर्तव्ये पार पाडलीच पाहिजेत. मनुष्याने प्रथम स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी कार्य करून नंतर त्याचं फळ श्रीकृष्णांना अर्पण करण्याऐवजी भगवंतांच्या इच्छेनुसार त्यांच्या प्रसन्नतेसाठीच कार्य केले पाहिजे. सिद्धीचा स्तर प्राप्त करू इच्छिणाऱ्या मुनींसाठी म्हणजे योगारुरुक्षूंसाठी योगाभ्यासाचं साधन म्हणजे यम नियमांचं काटेकोरपणे पालन करणं, आसनांचा आणि प्राणायामाचा अभ्यास करणं होय. जे अगोदरच योगारूढ झालेले आहेत त्यांच्यासाठी साधन म्हणजे मनाचं संतुलन राखणं, सर्व भौतिक क्रिया आणि संकल्पनांचा त्याग करणं आणि भगवंतांवर मन केंद्रित करण्यासाठी ध्यानधारणेचा अभ्यास करणं हे होय. म्हणजे काय तर या योगारुरुक्षु आणि योगारूढ या दोन अवस्थांना आपण समानतेनं पाहू शकत नाही. कारण प्रत्येक मनुष्यासाठी वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये वेगवेगळे नियम लागू होतात. जे एकासाठी पोषण आहे ते दुसऱ्यासाठी शोषणही होऊ शकतं. उदाहरणार्थ, रक्तातील साखर कमी झाली असेल तर त्या रुग्णाला साखर खाऊ घातली जाते, त्यानं त्याचा जीव वाचू शकतो. परंतु रक्तातील साखर जर वाढली असेल तर त्याला साखर खाऊ घालता येत नाही, त्यानं त्याचा जीव जाऊही शकतो. म्हणजे साखर तीच असते, परंतु तिनं एकाचं पोषण होतं तर दुसऱ्याचं शोषण होऊ शकतं. अशा प्रकारे योगाशिडीचा प्रारंभ जीवाच्या अत्यंत कनिष्ठ भौतिक अवस्थेपासून म्हणजे योगारुरुक्ष अवस्थेपासून होतो आणि विशुद्ध आध्यात्मिक जीवनाच्या परिपूर्ण आत्मसाक्षात्काराप्रत म्हणजे योगारूढ अवस्थेप्रत उन्नत होतो. परंतु एकंदरीतच संपूर्ण शिडीला योगच म्हटलं जातं. ज्याप्रमाणे आई वडील 3 महिन्याच्या आणि 3 वर्षाच्या मुलाला जे जे गरजेचं असतं ते देतात, परंतु तरीही त्यांच्यामध्ये एक समानता ही असते की आई वडिलांचं प्रेम दोघांच्याही प्रती समान असतं. ज्याप्रमाणे 3 महिन्यांच्या बाळाला 3 महिन्यांचंच राहता येत नाही तर त्याला हळूहळू 3 वर्षांचं आणि त्याही पुढे मोठा व्हायचंच असतं, त्याचप्रमाणे योगारुरुक्षू साधकानं योगारुरुक्षूच राहू नये तर त्यानं योगारूढ अवस्थेपर्यंत उन्नत झालं पाहिजे आणि भक्तियोगी बनलं पाहिजे. भक्तियोगी भगवंतांच्या धामी पोचू शकतो, भगवंतांच्या चरणी आश्रय मिळवू शकतो, त्यांच्या सोबत आनंद घेऊ शकतो. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपल्या सर्व विहित कर्मांचं पालन करून सर्व भौतिक क्रियांचं शमन केलं पाहिजे आणि श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये निरंतर युक्त राहिलं पाहिजे.
पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. श्री कृष्णांचं निरंतर स्मरण करूयात. कृष्ण भावना भावित बनूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.